नंदनवन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या वाठोडा जुनी येथील कावरे लेआउट आणि सदाशिव एन्क्लेव्हच्या बाजूला असलेल्या एका बिछाईत केंद्राला अचानक भीषण आग लागली। या आगीमध्ये बिछाईत केंद्रात ठेवलेले लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्याचे आणि विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही। आपण ही जवळजवळ 15 मिनिटाच्या आतमध्ये ही अंगार विझवली आणि इथे 3 टँकर आले होते। आपले लखडगंजचा 1 टँकर 5000 लिटरचा आणि वाटोळा फायर स्टेशनचे 2 टँकर आले होते, एक बाउझर 16000 लिटर आणि एक 5000 लिटर। एकूण 3 फायर टेंडर आलेले होते। त्यांनी ही पूर्णपणे आपण आग विझवलेली आहे आणि इथे जवळजवळ म्हणजे 10 लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि बचत 20 लाखाची आहे आणि ही आग मोठ्या स्वरूपात होती। हा बिझनेस म्हणजे डेकोरेशनचा बिझनेस होता आणि तिथे VIP सोफे हे ते वगैरे जे डेकोरेशनला लागणारे जे पूर्ण साहित्य होतं ते पूर्ण म्हणजे अर्ध जळलेलं आहे आणि बरंचसं आपण वाचवलेलं आहे। आणि बाजूला फ्लॅट स्कीम आहे, तिथेसुद्धा ती अंगार पसरू शकत होती, पण आपण त्या साईडला एक गाडी लावून ती पूर्णपणे विझवली, म्हणजे त्या बाजूच्या फ्लॅटला कुठलाही काही धोका झालेला नाही। गाडी आम्हाला जसा कॉल आला म्हणजे आमच्या PPXमधनं कॉल आलेला होता आणि कॉल आल्याबरोबर लगेच आम्ही गाडी घेऊन निघालो आणि इथे लगेच म्हणजे विदिन मला वाटते 1 या 1.5 मिनटामध्ये इथे पोहोचून आम्ही तो कॉल पूर्णपणे पार पाडण्यात आला। बाजूच्या फ्लॅटमध्ये अंगार पसरू नये याकरता आपण त्या साईडला एक फायर टेंडर लावलेलं होतं आणि त्या साईडला पण पाण्याचा मारा सुरू होता, त्याच्यामुळे ती आग म्हणजे त्या फ्लॅट कडल्या साईडला पसरू शकली नाही।